ATV न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। आपण पाहत आहात आदिवासी न्यूज वार्ता मध्ये परिसरातील क्रीडा, शैक्षणिक, राजकीय व इतरही घडामोडी। आता पाहूयात सविस्तर वृत्त। आदिवासी न्यूज वार्तासाठी नंदकुमार तोटेवाड। हिंगोली लोकसभा खासदार नागेश पाटील आष्टीकर यांचा मनोजदादा जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला ठाम पाठिंबा। मुंबई आझाद मैदानावर सुरू असलेल्या मराठा आरक्षणाच्या मनोजदादा जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला हिंगोली लोकसभेचे खासदार माननीय नागेशदादा पाटील आष्टीकर साहेब यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून ठाम पाठिंबा त्यांची मागणी जी काय आहे ते जरांगे पाटील इथं मागतायत आणि माझी विनंती आहे आपल्या माध्यमातून की लवकरात लवकर ही मागणी पूर्ण केली पाहिजे। अन्यथा ही परिस्थिती गणपतीच्या टायमाला अशी परिस्थिती उद्भवू नये आणि मराठ्यांचा अंत पाहू नये असे मी आपल्या माध्यमातून विनंती करतो। खरं आहे, पण आपल्याला सगळ्याला माहितीच होतं की 29 तारखेला जरांगे पाटील इथे येणार आहेत। मराठे मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या इकडे मुंबईला येणार आहेत, तर याची परिस्थितीची जाण अगोदर ठेवून केलं पाहिजे होतं असं माझं मत आहे। पण आता पण काही परिस्थिती हाताबाहेर गेलेली नाहीये। लवकरात लवकर सरकारने निर्णय घ्यावा, तिथं येऊन जरांगे पाटलाशी संपर्क साधावा आणि त्यांच्या मागण्या मान्य कराव्या, बस संपलं। उपमुख्यमंत्री आज आपल्या गावी जात आहेत, दरेगावी। खरं मराठा आरक्षणाची अपेक्षित होतं। अपेक्षित काय आहे बा, मी तुम्हाला अजून एकदा सांगतो की जरांगे पाटील जे मागतायत ते जायज मागतायत, नाजायज काही मागत नाहीयेत। सरकारच्या मनात असेल तर नक्की 100% हे सगळ्या गोष्टी करता येण्यासारख्या आहेत आणि त्यांनी केल्या पाहिजे। नाही, आम्ही पण तेवढं अभ्यास करूनच इथं बसले असतील ना। आम्ही पण दुनियाभराच्या वकिलासोबत चर्चा करूनच इथं बसलो असेल ना। नाजायज माग कशामुळे घेऊन येईल आम्ही? काहीच कारण नाही घेण्याचं। कोणी काय म्हणत असेल हे बा, मी नाही ऐकलं कोणी काय बोललेलं किंवा मी नाही टीव्ही पाहिली। मी एक मराठा समाजाचा कार्यकर्ता आहे आणि मी समाजाच्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहे। मी आज इथं खासदार म्हणून किंवा काही कोण्या पक्षाचा कार्यकर्ता म्हणून आलेला नाहीये। मी एक मराठा समाजाचा माणूस आहे। मी मराठी समाजाचा प्रतिनिधित्व करतो त्या आमच्या भागातून, त्यामुळे मी इथं माझ्या समाजासाठी मी इथं बसलेला आहे। अजिबात नाही। उद्धव साहेबांनी कधीही आम्हाला असं काही करू नका किंवा करा असं काही बोललेलं नाहीये। 100% आम्ही सर्व खासदार शिवसेनेचे आम्ही जरांगे पाटलाच्या सोबत आहोत। काय संबंध आहे खरं तर त्या वकील साहेबाचा याच्यामध्ये त्यांचा काय संबंध आहे? पण उगीच्या उगीच कोणीतरी बोलतंय, असं काहीतरी करतंय आणि वातावरण सगळं घाण करून टाकतं। काय संबंध त्यांना बोलायचा? संविधानिक बोला ना। मी अजून कुणाशी संपर्क साधलेला नाहीये। मी नक्की संपर्क साधेल आणि सांगेल। मी अजून एकदा तुम्हाला सांगू इच्छितो, हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट सगळ्या वकिलाच्या सोबत चर्चा करूनच आपण इथं सगळं देता येते, दिलं पाहिजे म्हणून इथं बसलेलो आहोत। थोडं आपल्याला मी सांगतो।